नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेमध्ये ग्रुप डी साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा, मागील जी भरती झालेली होती कोकण रेल्वेकडून ग्रुप डी साठी आणि अन्य काही पदांसाठी, तर बघा त्यामधील ग्रुप डी मधील जे पदे होते ते पूर्णपणे भरले गेले नव्हते आणि त्यामुळे ही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या जाहिरातीमधील आपण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती बघूया की यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का, अभ्यासक्रमामध्ये, त्यासोबतच निवड प्रक्रियेमध्ये आणि यासाठी अर्ज कोण करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो पण व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण या भरतीची अपडेट मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे दिसून येत असेल की डिटेलमध्ये नोटिफिकेशन जे आहे आलेली आहे. ग्रुप डी ची जी पोस्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे, ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समॅनसाठी. आता बघा, यामधील संपूर्ण आपण जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण यामध्ये कव्हर करूया. सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा, तुम्हाला इथं एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नंबर देण्यात आलेला आहे. त्यासोबत बघा डेट ऑफ एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन. बघा, ही जी तारीख म्हणजेच की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे 4/7/2025 या तारखेला जे आहे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली होती. आता जर बघितलं आपण की याची जे ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजेच की अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे, तर बघा 23/7/2025 या तारखेपासून या पदासाठी जे अर्जाला सुरुवात होणार आहे. आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे की बघा 12/8/2025 या तारखेला जे आहे अर्जाची जी सुरुवात म्हणजेच की लास्ट डेट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जर खाली आलो आपण तर बघा, खाली तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज बद्दल जर बघितलं आपण तर बघा, तुम्हाला इथं सर्वात आधी जर बघितलं तर तुम्हाला इथं डिपार्टमेंट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. नेम ऑफ द ईस्ट वाईल ग्रुप डी पोस्ट, मेडिकल कॅटेगरी आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकन्सी यामध्ये देण्यात आलेल्या आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट दाखवण्यात आलेलं आहे, जे की बघा ट्रॅक मेंटेनर या पदासाठी आहे. आणि 2 नंबरला बघा, ऑपरेटिंगसाठी जर बघितलं तर पॉइंट्समॅन हे तुम्हाला पोस्ट दिसून येणार आहे. आणि मेडिकल कॅटेगरी तुम्ही इथं बघू शकता A3 A2 नुसार तुमचे मेडिकल होणार आहे. आता जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं UR मध्ये 23 जागा आहेत, EWS मध्ये 4, SC कॅटेगरीमध्ये 5 आणि ST कॅटेगरीमध्ये 3 अशा टोटल जर बघितल्या आपण ट्रॅक मेंटेनर या पदासाठी टोटल जे आहे 35 जागा आहे. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी पण तुम्हाला 7 जागा यामध्ये दिसून येणार आहेत. आता पॉइंट्समॅनसाठी जर बघितलं तर बघा, UR मध्ये 29 जागा आहेत, EWS मध्ये 6, SC कॅटेगरीमध्ये 7, ST कॅटेगरीमध्ये 2 अशा टोटल करून 44 जागा तुम्हाला पॉइंट्समॅन या पदासाठी दिसणार आहे. आणि एक सर्व्हिसमॅन मध्ये जर बघितलं तर 9 जागा यामध्ये रिक्त तुम्हाला दिसून येणार आहे. तर बघा, अशा प्रकारची ही जी टोटल आहे वॅकन्सीचा डाटा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, खाली जर बघितलं आपण आणखी यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा स्केल ऑफ पे म्हणजे बघा तुम्हाला महिन्याला पगार किती दिला जाणार आहे, जे की बघा लेवल 1 नुसार हा तुम्हाला पगार तुम्हाला इथे दाखवला गेलेला आहे. आता पॉइंट्समॅनसाठी जर बघितलं तुम्हाला 18,000 इथं दाखवण्यात आलेला आहे. सेम तुम्हाला ट्रॅक मेंटेनरसाठी पण तुम्हाला 18,000 दाखवण्यात आलेला आहे. पण बघा, ही जी तुम्हाला बेसिक सॅलरी देण्यात येणार आहे, त्यासोबत बघा तुम्हाला इथे ॲडिशनल जे बेनिफिट ॲड झाल्यानंतर तुमची जी सॅलरी आहे ते 30 किंवा 35K पर्यंत जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. बघा, इथे तुम्हाला एज लिमिट बद्दल सांगण्यात आलेलं आहे की वयोमर्यादा बद्दल की तुमचं वय कितीपर्यंत असायला हवं जेव्हा तुम्ही अर्ज करू शकाल. तर बघा, 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता तर बघा, तुम्हाला जे SC ST कॅन्डिडेट आहे त्यांना 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, जे की बघा 50 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आणि जे काही एक्स सर्व्हिसमॅन उमेदवार असतील त्यांच्यासाठी बघा 3 वर्ष आणि 8 वर्षापर्यंत तुम्हाला एज रिलॅक्सेशन यामध्ये देण्यात आलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर बघा, खाली जर बघितलं आपण आणखी तर बघा, तुम्हाला इथं एज ग्रुप इन इयर्स बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, तुम्हाला इथं लँड लुजरचा जो पॉईंट आहे यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. तर बघा, याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की लँड लुजर कॅन्डिडेट अप्लाय करू शकता, की डोमिशियल कॅन्डिडेट आहे ते पण अप्लाय करू शकता, की एक सर्व्हिसमॅन यामध्ये अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता त्याआधी जर बघितलं आपण की यामध्ये एक्झाम पॅटर्न, फिजिकल टेस्ट कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर बघा, त्यावरती आपण जाऊया. खाली जर बघत गेलो आपण तर बघा, जे आपल्याला मेन पॉईंट दिसतात मी तुम्हाला त्यामध्ये कव्हर करून सांगणार आहे. आता बघा, खाली जर बघितलं आपण आलो तर बघा, रिक्रुटमेंट प्रोसेस जी की बघा तुम्हाला 12 पॉईंट वरती दिसणार आहे. आता बघा, द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पॉइंट्समॅन अँड ट्रॅक मेंटेनर पोस्ट शॉल इन्व्हॉल्व कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट
फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड मेडिकल एक्झामिनेशन. बघा ही जी प्रोसेस आहे तुमची ते 4 स्टेजेसमध्ये असणार आहे. सर्वात आधी तुमची सीबीटी कंडक्ट केला जाणार आहे. सीबीटी झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन. अशा प्रकारचे जे स्टेजेस आहे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. तुम्ही इथं बघू शकता. जे की बघा जे कॅन्डिडेट क्वालिफाईंग द सीबीटी विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे बघा जे विद्यार्थी सीबीटी क्वालिफाय करतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. 5 times the number of vacancy notified. After that, candidate equal to 3 times the number of vacancy notified who will qualify in CBT, and DV will be called for PET, and PET is qualifying nature. बघा जे PET म्हणजेच की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट राहणार आहे ते क्वालिफाईंग नेचर राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं तर बघा याची जी सीबीटी कधीपर्यंत होऊ शकते तर बघा तुम्हाला इथं टेंटेटिव्हली टाइम देण्यात आलेला आहे की सीबीटी इज आर टेंटेटिव्हली शेड्यूल फॉर सप्टेंबर 2025. म्हणजेच की बघा जी सीबीटी आहे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ती तुमची सप्टेंबरमध्ये होण्याचे चान्सेस आहे, यामध्ये इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे. आणि बघा तुमची जी सिटी आहे तुम्ही कोणती अप्लाय करू शकता तर बघा तुम्हाला जे आहे ऑप्शन म्हणजे एक्झाम फॉर्म जेव्हा तुम्ही भरसाल तेव्हा तुम्हाला 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या जवळचे जे सेंटर राहणार आहे तुम्ही भरू शकता. आणि बघा या सीबीटीसाठी जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की निगेटिव्ह मार्किंग इनकरेक्ट आन्सर इन सीबीटी विल बी मार्क निगेटिव्हली. 1/3 ऑफ द मार्क्स अलॉटेड फॉर इच क्वेश्चन विल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर. बघा 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं जे सीबीटी म्हणजेच की बघा तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे की सीबीटी मध्ये क्वालिफाय करायसाठी किती मार्क्स घेणे आवश्यक आहे. तर बघा तुम्हाला इथं पोस्ट देण्यात आलेला आहे ट्रॅक मेंटर अँड पोइट्समॅन. युआर ईडब्ल्यूएस जे कॅन्डिडेट आहे त्यांना 40% आणि एससी एसटी साठी 30% जे आहे तुम्हाला मार्क्स घेणे आवश्यक आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बघा ही जी टक्केवारी आहे ते वाढू शकते कारण की बघा जेवढे उमेदवार फॉर्म भरतील त्यानुसार ते जी टक्केवारी वाढू शकते. आता जर बघितलं तुम्हाला सीबीटी पॅटर्न अँड सिलेबस बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. आता जो तुमचा पेपर होणार आहे तो कोणत्या भाषेत होणार आहे तर बघा सीबीटी विल बी इन द 5 लँग्वेज म्हणजे की 5 भाषेमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी आणि कन्नडा या जे 5 भाषेमध्ये तुमची जी एक्झाम आहे ते होणार आहे. द कॅन्डिडेट मस्ट चूज एनी वन ऑफ दिस लँग्वेज म्हणजे की यापैकी तुम्ही एक भाषा निवडू शकता. खाली आणखी जर बघितलं तर बघा द सेक्शन वाईज नंबर मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू अँड मार्क्स ऑफ द पोस्ट फॉर ट्रॅक मेंटेनर अँड पॉइंट्समॅन आर एज फॉलो. म्हणजे की बघा जो एक्झाम सिलेबस आहे आणि एक्झाम कशा प्रकारे किती मार्क्सची राहणार आहे तर बघा एक्झाम ड्युरेशन म्हणजे की बघा तुमचा जो 90 मिनिटा टाइम आहे म्हणजे की 1.5 घंटा तुम्हाला यामध्ये देण्यात येणार आहे. आता बेसिक सायन्सचे क्वेश्चन 20 असणार आहे, बेसिक मॅथमॅटिक्सचे 30 आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअरचे 50 क्वेश्चन यामध्ये देण्यात आलेले आहे. टोटल जे नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितलं तर 100 क्वेश्चन असणार आहे आणि 1.5 तासाचा टाइम तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा तुम्हाला इथं यामध्ये खाली डिटेलमध्ये सिलेबस पण दाखवण्यात आलेला आहे की बेसिक सायन्स मधून म्हणजेच की फिजिक्स मधून, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. बेसिक मॅथमॅटिक्स बद्दल जर बघितलं तर संपूर्ण तुम्हाला मॅथमॅटिक्स बद्दल विचारण्यात आलेला आहे, जे की बघा तुम्हाला इथे टॉपिक पण दाखवण्यात आलेले आहे. आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स बद्दल पण तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही इथे बघून घेसाल. आता ही जी संपूर्ण जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती देणार आहे तुम्हाला, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता किंवा तुम्ही जे आहे तुम्ही कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईट वरून पण तुम्ही डाउनलोड करू शकता, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता खाली जर आलो आपण तर बघा तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट बद्दल पण इथं माहिती देण्यात आलेली आहे की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कशा प्रकारे होणार आहे. तर बघा मेल कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर शुड बी एबल टू रन डिस्टन्स 1000 मीटर इन 4 मिनिट अँड 15 सेकंड इन 1 सेकंड. तर बघा तुम्हाला एका चान्समध्ये जे आहे तुम्हाला 1000 मीटर जे आहे की 1 किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे, जे की बघा 4 मिनिट 15 सेकंड एवढा तुम्हाला टाइम देण्यात आलेला आहे. आणि जे कोणी फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांना बघा 400 मीटर जे आहे तुम्हाला डिस्टन्स कव्हर करायचा आहे 3 मिनिट 10 सेकंड मध्ये, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यासाठी फक्त तुम्हाला एकच चान्स दिला जाणार आहे. आणि त्यासोबतच या पोस्टसाठी तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड बद्दल पण इथे माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता बघा तुम्हाला इथं खाली जर बघितलं 16 नंबर पॉइंटला तर एक्झामिनेशन फी बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं आपण एक्झाम फीस किती आहे तर बघा तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे की कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट इन दिस नोटिफिकेशन हॅव टू पे द प्रिस्क्राइब एक्झामिनेशन फी रुपये 885 म्हणजेच की बघा 885 रुपये तुम्हाला पेड करावे लागतील, जे की बघा ऍप्लिकेबल फी जी आहे तुमची 750 आहे. तर जीएसटी 18% जर ऍड केली तर टोटल जे आहे तुमची 885 एवढी फी असणार आहे, एवढी तुम्ही लक्षात घ्या. आणि यामध्ये आणखी जर बघितलं तर बघा इफ एनी फॉर एक्झामिनेशन फॉर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईबीसी कॅटेगरीज, the fee shall be refunded to the candidate duly deducting bank charges as applicable on appearing in CBT.
बघा जे कोणी उमेदवार एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास कॅटेगरीमधील असतील तर त्यांची जी फी आहे ती रिफंड मिळणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही सीबीटी अपिअर करसाल तेव्हाच तुमची एक्झाम मिळणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर तुम्ही सीबीटीला गेलेच नाही तर तुमची एक्झाम फीज मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बाकीचे ओपन कॅटेगरीवाल्यांची जी फी आहे त्यांची एक्झाम फीज जी आहे ती मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही आणखी जर बघितलं खाली तर बघा तुम्हाला जे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय सांगण्यात आलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे तुम्हाला पॉईंट दाखवण्यात आलेला आहे की रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी बद्दल, जे की तुम्ही इथं बघू शकता की जो कॅन्डिडेट अटेंडिंग सीबीटी ओनली त्याची जी एक्झाम फीज आहे ती इथे मिळणार आहे तुम्हाला रिटर्न. त्यानंतर बघा तुम्हाला इथं संपूर्ण जे माहिती आहे यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आणि यामधील जर भरतीबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्यापर्यंत येत राहील तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि ग्रुप डी मध्ये बघा मागील भरती जी झालेली होती त्याची संपूर्ण पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे. जर का तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकेल. आता बघा पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर यासाठी जर बघितलं की शैक्षणिक पात्रता काय लागते तर बघा यासाठी फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव किंवा ITI यामध्ये मागण्यात आलेला नाहीये. तुम्ही इथं बघू शकता की 10th पास फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड यामध्ये 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यासोबत बघा तुम्हाला खाली जे माहिती आहे तुम्ही इथं सर्व डॉक्युमेंट जे आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी यामध्ये सांगतो की बघा मागील भरतीमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते अप्लाय केलेलं होतं, पण बघा जे भरती होती ग्रुप डीची जी भरती होती त्यामध्ये फक्त लँड लुजर किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे विद्यार्थी आहे जे कॅन्डिडेट आहे तेच यासाठी पात्र झालेले होते आणि बाकीचे विद्यार्थी आहे त्यांचा जो फॉर्म आहे रिजेक्ट करण्यात आलेले होते. म्हणून या भरतीमध्ये पण तुमचे नुकसान होऊ नये यासाठी मी तुम्हाला या भरतीमध्ये पण क्लिअर करून टाकतो की तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल की नाही. कारण की बघा यामध्ये फक्त तुमची जे 10वी पास आहे हे मागण्यात आलेले आहे. पण बघा यामध्ये तुम्हाला 5 नंबरचा जो पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे की यामध्ये लँड लुजर कॅन्डिडेट्स बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं तर बघा अ लँड लुजर कॅन्डिडेट इज डिफाईन्ड ॲज अ पर्सन हू हॅज लॉस्ट हिज लँड फॉर द KRCL प्रोजेक्ट बिटवीन रोहा महाराष्ट्र अँड ठोकूर कर्नाटका ऑन द KRCL रूट whose land was acquired for the Konkan Railway project. Irrespective of the percentage of land loss, such person himself, his wife, husband, son, daughter, grandson or granddaughter only are eligible. बघा यामध्ये क्लिअरली इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे की ज्यांनी कोणी KRCLचा जो प्रोजेक्ट आहे जो की बघा रोहा महाराष्ट्र आणि ठोकूर कर्नाटका या रूटवर करण्यात आलेला होता, त्यावरती जर तुमची जमीन असेल आणि तुमची जर जमीन गमावलेली असेल तर तुम्ही यापैकी जर असाल म्हणजेच की लँड लुजर कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि याच विद्यार्थ्यांसाठी ही पदभरती जी आहे निघालेली आहे नवीन जाहिरात. म्हणून बघा सर्वसाधारण जे विद्यार्थी आहे ते यासाठी अप्लाय करू नका, जेणेकरून बघा मागील जी भरती झालेली होती त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले होते. आता ही पण जर भरती बघितली आपण तर लँड लुजर कॅन्डिडेटसाठी आहे ज्यांची जमीन बघा KRCL प्रोजेक्टसाठी गमावण्यात आलेली आहे तेच यासाठी अप्लाय करू शकता. आता बघा तुम्हाला ज्यांची जमीन गमावण्यात आलेली आहे त्याची जर बघितलं आपण तर बघा त्यांची पत्नी, मुलगा, जे की त्यांचे ग्रँडसन, नातवंडे, भावंडे जेवढे काही असतील ते यासाठी इलिजिबल आहेत. आता जर यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेले की ॲज पर द अबोव डेफिनेशन इवन द डॉटर, ग्रँडडॉटर, grandsons from the material site for the land loser are also eligible to apply as a land loser candidate. जे की बघा यामध्ये डॉटर, ग्रँडडॉटर, ग्रँडसन्स हे जे कोणी असेल नातवंडे तर यासाठी अप्लाय करू शकता. आता जर बघितलं यामध्ये आणखी तर बघा KRCL हॅज अ पॉलिसी ऑफ गिव्हिंग रिक्रुटमेंट टू द ओनली वन मेंबर एक्वेस्टेशन हुज लँड लुजर हॅज बीन एक्वायर्ड बाय KRCL जनरल अँड ओबीसी एनसीएल. बघा जनरल अँड ओबीसी एनसीएल पैकी बघा यापैकी एकच जो मेंबर आहे त्यापैकी अप्लाय करू शकतो. आणि SC ST कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर बघा दिस कंडिशन डज नॉट अप्लाय SC ST कॅन्डिडेट. यापैकी बघा SC ST कॅन्डिडेटसाठी ही जी कंडिशन आहे ते अप्लाय करण्यात येत नाही, यामध्ये क्लिअर ते मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं तुम्ही इथं बघा तर जे कोणी SC ST कॅन्डिडेट आहे त्यांची जर जमीन जर यामध्ये गमावण्यात आलेली आहे तर यापैकी बघा तुम्ही जे काही असेल भाऊ, बहीण, नातवंडे, पत्नी, पती यामध्ये अप्लाय करू शकता, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ओबीसी एनसीएल किंवा जनरल कॅटेगरी मधून जर असाल तर ओनली वन मेंबर यामध्ये अप्लाय करू शकतो. तर बघा जे लँड लुजर मधील इम्पॉर्टंट माहिती आहे तुम्हाला मी यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि यामधील जर बघा खूप विद्यार्थी जर बघितलं तर यामध्ये याच्याबद्दलची माहिती त्यांना मिळत नसते. मागील भरतीमध्ये असंच झालं होतं म्हणून खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते. या भरतीत पण तुमचे नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेली आहे. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी लँड लुजर आहे त्यांच्यासाठी जर बघितलं तर त्यांना जर मागील वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे की बघा जे
भरती झालेली होती यावर्षी आणि यावर्षी संपूर्ण पेपर माझ्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. तर बघा अशा प्रकारची भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि या भरतीबद्दल तुम्हाला काही जर अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.